गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. युनिट क्रमांक 3 अव्यवहित अनुमान हा टॉपिक आपला चालू आहे. अव्यवहित अनुमानाचं स्पष्टीकरण करत असताना आपण म्हटलं की अव्यवहित अनुमानाचे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आपण पाहिला होता तो प्रतियोग अनुमान. त्या अनुमानाच्या संदर्भातच आपली चर्चा सुरू होती. आणि दुसरा जो प्रकार आपण पाहणार आहोत त्याला म्हटलं होतं आपण उत्कर्षण अनुमान. हे उत्कर्षण अनुमान आपण नंतर पाहणार आहोत. प्रतियोग अनुमानाची चर्चा करत असताना आपण म्हटलं की प्रति याचा अर्थ परस्पर आणि योग याचा अर्थ संबंध. परस्पर हा जो संबंध आहे तो संबंध आपण विधानांच्या मध्ये पाहिला होता. आणि तो परस्पर संबंध पाहत असताना अरिस्टॉटलनं दिलेला जो प्रतियोग चौरस आहे त्या प्रतियोग चौरसाच्या संदर्भामध्ये आपण प्रतियोग अनुमानाची 4 प्रकारांच्या स्वरूपामध्ये सविस्तर चर्चा केलेली होती. आणि त्याच संदर्भामध्ये आपण आज थोडासा आणखी खुलासा करणार आहोत. आपल्या समोर मी प्रतियोग चौरस काढतो आहे. चौरसाच्या 4 कोपऱ्यावरती जी आद्याक्षरं अरिस्टॉटलनं दिलेली होती ती आद्याक्षरं म्हणजे ए, ई, आय आणि ओ. चौरस मधोमध दुभागल्यानंतर प्रत्येक विधानाचा परस्पर संबंध आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतो. आणि हा परस्पर संबंध स्पष्ट केल्यानंतर विधानांची जी अनुमानाची 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात इथं ते म्हणजे सर्ववाची विधानांच्या मध्ये असणारा जो परस्पर संबंध आहे तो विरोध. अंशवाची विधानांच्या मध्ये जो परस्पर संबंध आहे तो उपविरोध. एक सर्ववाची विधान आहे, एक अंशवाची विधान आहे, परंतु दोन्हीही अस्तिवाची आहेत म्हणून त्याच्यामध्ये आश्रय. त्याच पद्धतीनं तसाच परस्पर संबंध आपल्याला एक सर्ववाची आणि एक अंशवाची आहे, पण दोन्हीही नास्तिवाची विधान आहेत म्हणून इथंही आपल्याला आश्रय प्रतियोग अनुमान असं म्हणता येईल. आणि एक सर्ववाची एक अंशवाची परंतु एक नकारार्थी आणि एक होकारार्थी पूर्णपणे याच्यामध्ये कॉन्ट्रॅडिक्टरी येते म्हणून याला व्याघात असं म्हटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे एक सर्ववाची तर एक अंशवाची, एक होकारार्थी तर एक नकारार्थी इथंही कॉन्ट्रॅडिक्टरी येते म्हणून इथंही व्याघाताचा संबंध आपल्याला पाहता येतो. मित्रो, याच संदर्भामध्ये काल जाता जाता आपण म्हटलं होतं की प्रतियोग चौरस पाहिल्यानंतर प्रतियोग अनुमानाचे आपणाला 4 प्रकार पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिला विरोध, क्रमांक 2 उपविरोध, क्रमांक 3 आश्रय प्रतियोग अनुमान आणि क्रमांक 4 व्याघात प्रतियोग अनुमान. मित्रो, या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. विधानांचा परस्पर संबंध स्पष्ट करत असताना मी म्हटलं होतं की अद्याक्षरांची ज्यावेळेस आपण परस्पर संबंधांच्या स्वरूपामध्ये विधानांची चर्चा करतो त्यावेळेस विरोध प्रतियोग अनुमान जो आहे तो ए विधानामध्ये आणि ई विधानामध्ये, ई विधानामध्ये आणि ए विधानामध्ये आहे. मी पुन्हा थोडंसं रिपीट करतो कारण हा भाग तुम्हाला समजला पाहिजे. उपविरोध प्रतियोग अनुमानाच्या संदर्भामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये दोन्हीही विधानं अंशवाची असतात. त्याच्यामध्ये आय विधानाचा संबंध ओ विधानाशी तर ओ विधानाचा संबंध आय विधानाशी 2 विधान जोड्या तयार होतात. हे आपण पाहिलेले. मी पुन्हा इथे विधान जोड्या रिपीट नोट करत नाही. आश्रय प्रतियोग अनुमानामध्ये आपल्याला 4 विधान जोड्या मिळतात. त्याच्यामध्ये पहिली जी विधान जोडी जी आहे ती ए विधानाचा आय विधानाशी, दुसरी विधान जोडी जी आहे ती आय विधानाचा ए विधानाशी, त्याचप्रमाणे ई विधानाचा ओ विधानाशी तर ओ विधानाचा ई विधानाशी परस्पर संबंध हा आश्रय प्रतियोग अनुमानामध्ये असतो. चौथं प्रतियोग अनुमानाचा जो प्रकार आहे तो म्हणजे व्याघात प्रतियोग अनुमान. याच्यामध्ये ए विधानाचा ओ विधानाशी, तसाच ओ विधानाचा ए विधानाशी, त्याचप्रमाणे ई विधानाचा आय विधानाशी आणि आय विधानाचा ई विधानाशी परस्पर संबंध असतो तेव्हा त्यास व्याघात प्रतियोग अनुमान असे म्हणतात. म्हणजेच विरोध प्रतियोग अनुमान, उपविरोध प्रतियोग अनुमान, आश्रय प्रतियोग अनुमान आणि व्याघात प्रतियोग अनुमान. विधान आपण 4 पाहिली.
सर्वास्तिवाची, सर्वनास्तिवाची, अंशास्तिवाची आणि अंश नास्तिवाची. त्यालाच ए, ई, आय आणि ओ असं म्हटलं. म्हणजे जी 4 विधानं, त्या 4 विधानांच्या परस्पर संबंधातून आपणाला प्रत्येक अनुमानाचे 4 प्रकार पाहता येतात. प्रत्येक अनुमानाची व्याख्या करत असताना त्याचा नियम आपण असा पाहिला की आधार विधानामध्ये जे उद्देशपद आणि विधेयपद आहे, उ याचा अर्थ उद्देशपद, वि याचा अर्थ विधेयपद. आधार विधानामध्ये जे उद्देशपद आणि विधेयपद आहे तेच उद्देशपद निष्कर्ष विधानामध्ये कायम ठेवायचं, विधेयपद सुद्धा कायम ठेवायचं. म्हणजेच त्यांच्या जागा आहेत त्याच ठिकाणी ठेवायच्या. म्हणजे बदल कुठे होतो तर परिमाणामध्ये होतो आणि गुणामध्ये होतो. म्हणजे हा नियम जर आपण लक्षात ठेवला, उ वी वी वी, उ वी आहे तसंच उ वी वी, म्हणजेच गुण आणि परिमाण या दोन्हींच्या मध्ये बदल असतो. तो बदल कसा तो या प्रत्येक प्रमाणाच्या संदर्भामध्ये आपण पाहूयात. पहिलं विधान आपण घेऊयात. फॉर एक्झाम्पल ए. कोणते विधान आहे? सर्व अस्तित्वाची विधान. फॉर एक्झाम्पल सर्व विद्यार्थी, पहा, सर्व विद्यार्थी हुशार आहेत. कोणत्या प्रकारचे विधान झालं तर ए. उद्देशपद विद्यार्थी हुशार हे विधेयपद. नियम काय आहे? उद्देशपद आहे तसंच ठेवायचं, विधेयपद आहे तसंच ठेवायचं. दॅट इज व्हाय. कारण अव्यवहित अनुमानाची डेफिनेशन्स आपण पाहिलेली होती. एकाच आधार विधानापासून कशाच्याही मध्यस्थीशिवाय तात्काळ, म्हणजे आता आपण मध्यस्थी कोणाची किंवा आधार कोणाचा घेणार नाही, डायरेक्ट ए विधान विरोध प्रतियोग अनुमान आपण पाहतोय. ए विधानापासून कोणते विधान निष्पन्न होईल तर ई विधान होईल. मग ई विधान कोणतं येईल? ई विधानाचं परिमाण जे आहे ते परिमाण कोणतं असतं? सर्ववाचीच असतं. पण ते नोट करत असताना आपण फक्त एकही किंवा कोणताही अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरायचा. म्हणून इथं म्हणता येईल एकही विद्यार्थी, नोट करतो मी मुद्दाम, एकही विद्यार्थी हुशार नाही. ई. आधार विधानामध्ये उद्देशपद, निष्कर्ष विधानामध्ये तेच ठेवलेलं आहे. आधार विधानातील विधेयपद हुशार, निष्कर्ष विधानात तेच ठेवलेलं आहे. आता बदल कुठे झाला? इथं होकारार्थी आहे, इथं नकारार्थी आहे. गुणामध्ये बदल झाला, परिमाणामध्ये साम्य आहे. म्हणजे परिमाणामध्ये साम्य, गुणामध्ये बदल, आणि जी सर्ववाची विधान आहे त्याच्यामध्ये विरोध प्रतियोग अनुमान आपल्याला दिसतं. म्हणजे विरोध प्रतियोग अनुमान ए विधानाचा ई विधानाशी संबंध. फॉर एक्झाम्पल आता ई हे आधार विधान आपण घेऊयात. एकही पक्षी सुंदर नाही. ई विधान हे आधार विधान आहे. या आधार विधानामध्ये पक्षी हे उद्देशपद आहे आणि सुंदर हे विधेयपद आहे. दॅट इज व्हाय. सर्व, कारण ए विधान निष्पन्न करायचे, सर्व पक्षी सुंदर आहे. ए. विधान जोडी तयार होते ई ए, ई ए. पहिली विधान जोडी ए ई. अनुमान कोणतं आहे? विरोध प्रतियोग अनुमान. उदाहरण आपण घेतलं, एकाच विधानापासून तात्काळ निष्कर्ष काढला. उदाहरण घेत असताना एकाच आधार विधानापासून तात्काळ निष्कर्ष काढला. हे झालं विरोध प्रतियोग अनुमान. ज्या पद्धतीने विरोध प्रतियोग अनुमान आपण इथं उदाहरणांच्या स्वरूपामध्ये पाहिलं, तसंच आपणाला उपविरोध प्रतियोग अनुमान पाहता येईल. चौरसाच्या खाली पाहायचं. चौरसाकडे नेहमी लक्ष द्यायचं, कारण चौरसाकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला त्याची उत्तर आपोआप मिळतील. पहिलं विधान आपण पाहिलं विरोध प्रतियोग अनुमानाच्या संदर्भामध्ये.
दुसरं आपण पाहणार आहोत उपविरोध आय आणि ओ विधान. आय हे आधार विधान आपण घेऊयात. काही माणसे प्रामाणिक आहेत. ए दॅट इज ऑल. मग असे म्हटल्याप्रमाणे माणसे हे उद्देशपद, प्रामाणिक हे विधेयपद. उद्देश आणि विधेयपदाची जागा आहे तिथंच ठेवायची. म्हणजे काही माणसे प्रामाणिक नाही काही माणसे प्रामाणिक आहेत हे आय विधान, कारण अंशवाची विधान आपण पाहतोय. काही परिमाण हे अंशवाचे. काही माणसे प्रामाणिक आहेत आय विधान. काही माणसे प्रामाणिक नाहीत ओ विधान. आय आणि ओ उपविरोध प्रत्येक अनुमान. उलट ओ हे आधार विधान आपण घेऊयात आणि आय विधान कसं निष्पन्न मध्यस्थीशिवाय करता येतं ते पाहूयात. काही फळे गोड नसतात ओ विधान हे आधार विधान. उद्देशपद आहे फळे, गोड हे आहे विधेयपद. दॅट इज व्हाय काही फळे आधार विधान, उद्देशपद जे आहे तेच, विधेयपद सुद्धा जे आहे तेच. काही फळे गोड असतात. म्हटलं की अंश अस्तित्वाची ओ आय विधान जोडी ओ आय अनुमान ठरतं उपविरोध. म्हणजे आय ओ आय या विधान जोडीतून उपविरोध प्रतियोग अनुमानाचं उदाहरण आपल्याला पाहता येतं. आपण या दोन्ही विरोध आणि उपविरोध या दोन्ही अनुमानांची निष्कर्ष निष्पन्न करत असताना उद्देश आणि विधेयपद कायम तेच ठेवलं. त्याच्यामध्ये आपण बदल केला नाही. अनुमान आपण तिसरा पाहूयात. आश्रय प्रतियोग अनुमान. विधान जोडी पहिला आधार विधान ए येईल, निष्कर्ष विधान आय येईल. पाहूयात उदाहरण म्हणून. सर्व कवी प्रतिभावान आहेत. हे विधान सर्व कवी प्रतिभावान आहेत. दॅट इज व्हाय कवी हे उद्देशपद, प्रतिभावान हे विधेयपद, त्याच्यामध्ये बदल अजिबात होत नाही. निष्पन्न करायचे आपल्याला आय विधान हे अंशवाची आहे म्हणून इथं येईल काही. उद्देशपद आहे तेच, विधेयपद आहे तेच. आय विधानाचा गुण जो असतो तो आहे होकारार्थी ए आय. काही कवी प्रतिभावान आहेत. बदल आपण कशामध्ये केला तर परिमाणामध्ये केला, कारण इथं ए विधान आहे आणि इथं आय विधान आहे. उद्देशपद तेच ठेवलं, नियमवरती आहे पहा. उद्देशपद तेच ठेवलं, विधेयपद तेच ठेवलं, याच्यामध्ये बदल होत नाही. आणि म्हणून चौकटीमध्ये उ वी आहे तसंच. ए विधानाचा गुण होकारार्थी असतो, आय विधानाचा गुण सुद्धा होकारार्थी असतो. बदल झाला कुठे? परिमाणामध्ये झाला. आणि म्हणून कधी गुणामध्ये बदल तर कधी परिमाणामध्ये बदल. ही एक विधान जोडी तयार होईल ए आय आश्रय. तसंच आय हे आधार विधान जर आपण घेतलं की काही सफरचंद गोड असतात. पहा आय हे आधार विधान. दॅट इज व्हाय ए विधान आहे. इथे येईल सर्व सफरचंद गोड असतात. ए विधान. विधान जोडी होईल आय ए. म्हणजे आश्रय प्रतियोग अनुमानामध्ये एका बाजूनं या दोन विधान जोड्या आपल्याला तयार मिळतील ए आय ए. पलीकडची बाजू आपण पाहूयात. पहा उद्देशपद विधेयपद, उद्देशपद विधेयपद. इथं सुद्धा सफरचंद उद्देशपद तेच ठेवलेलं आहे आपण इथं निष्कर्ष विधानामध्ये. गोड हे विधेयपद आहे तेच आपण निष्कर्ष विधानामध्ये ठेवलेलं आहे.
दोन्हीही गुण सारखेच आहे, दोन्हीही गुण सारखेच आहे, फरक आहे परिमाणामध्ये. सर्वच काही झालं, काहीच सर्व झालं. त्याच पद्धतीनं चौरसाच्या पलीकडची जी बाजू आहे ते आधारविधान आपण घेऊया. ई हे आधारविधान जर आपण घेतलं, एकही डॉक्टर दयाळू नाही. ई निष्पन्न करायचे कोणतं विधान? तर ओ हे अंशवाची विधान आहे म्हणून इथं येईल काही. उद्देशपद तेच, विधेयपद तेच, काही डॉक्टर दयाळू ओ विधानाचं नाही. ई ओ दोन्ही विधानं नास्तिवाची आहे. साम्य आहे मुद्दे इथं. डॉक्टर दयाळू उद्देश आणि विधेयपद याच्यामध्ये बदल होत नाही. मग बदल झाला कुठे? तर परिमाणामध्ये बदल झाला. जसं मगाशी आपण इथं म्हटलं की दोन्ही होकारार्थी विधानं परस्पर जोड्या पाहत असताना साम्य जे होतं ते गुणामध्ये होतं, कारण होकारार्थी. बदल जो होता तो परिमाणामध्ये. इथं सुद्धा साम्य जे आहे ते गुणामध्ये नकारार्थी आलेलं आहे. बदल जो आहे तो परिमाणामध्ये एक सर्ववाच्य आहे आणि एक अंशवाच्य. उलट आपण घेऊयात ओ हे आधार विधान घेऊयात. काही प्राणी हिंस्त्र नसतात. ओ हे विधान, हे आधार विधान झालं. प्राणी हे उद्देशपद, हिंस्त्र हे विधेयपद. तेच निष्कर्ष विधानामध्ये ठेवायचं. बदल कसा होतो पहा. दॅट इज व्हाय ई विधान निष्पन्न करायचं. ई विधानाचा परिमाण एकही प्राणी हिंस्त्र नाही विधान होईल ई. आधार विधान ओ, निष्कर्ष विधान ई. आधार विधान ई, निष्कर्ष विधान ओ. ई ओ ओ ई. इथंही पलीकडच्या बाजूला आपल्याला दोन विधान जोड्या मिळाल्या. उद्देशपद तेच ठेवलेलं आहे, विधेयपद तेच ठेवलेलं आहे. इथंही उद्देशपद तेच ठेवलेलं आहे, विधेयपद तेच ठेवलेलं आहे. म्हणजे गुण जर पाहिला तर दोन्ही विधान जोड्यांमध्ये सारखाच आहे. परिमाणामध्ये इथं बदल आहे. एक सर्ववाची तर अंशवाची. इथं अंशवाची आहे तर इथं सर्ववाची. म्हणजे ओ हे विधान अंशवाची आहे तर ई हे विधान सर्ववाची आहे. म्हणजे परिमाणामध्ये बदल होतो. ई विधानाचा गुण नकारार्थी असतो, ओ विधानाचा गुणसुद्धा नकारार्थी असतो. इथं दोन्ही विधान अस्तिवाचे आहेत तर इथं दोन्ही विधानं नास्तिवाची आहेत. म्हणजेच जो बदल आश्रय प्रतियोग अनुमानामध्ये जो होतो तो फक्त परिमाणामध्ये होतो. बाकी उद्देश विधेयपद नियमाच्या अन्वये तेच राहतं. आधार विधानामध्ये जे आहे तेच निष्कर्ष विधानामध्ये राहतं. बदल जो होतो तो फक्त परिमाणामध्ये, गुण मात्र सारखाच राहतो. हे तिसरं आश्रय प्रतियोग अनुमान आपण पाहिलं. आता शेवटचं व्याघात प्रतियोग अनुमान उदाहरणाच्या स्वरूपात आपण पाहूयात आणि या प्रकारांचा प्रतियोग अनुमानाच्या प्रकारांचा शेवट करूया. व्याघात प्रतियोग अनुमान चौरसाच्या मधोमध जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आपण ए विधान घेऊयात. सर्व शहरे सुंदर असतात. ए विधान, त्याच्यापासून निष्कर्ष निष्पन्न ओ विधानाचा करता येईल. कारण व्याघात प्रतियोग अनुमान आपण पाहतोय ए विधानाचा संबंध ओ विधानाशी. ओ विधान म्हटलं की ते अंशवाच्य आहे म्हणून सर्वच्या ठिकाणी दॅट इज व्हाय काही येईल. शहरे हे उद्देशपद आहे तसंच राहील. सुंदर हे विधेयपद आहे तसंच राहील. पण इथं अंशवाची ओ विधान आहे त्यामुळं काही शहरे सुंदर नसतात अशा प्रकारचा निष्कर्ष निघेल. हे जे विधान आहे ते ओ आहे. विधान जोडी तयार होईल ए ओ अनुमान व्याघात. पुन्हा उलट तशाच पद्धतीनं आपण परस्पर संबंध पाहायचा. ओ हे आधार विधान आपणाला घेता येईल. काही नवीन उदाहरण घेऊयात. काही व्यापारी श्रीमंत ओ म्हटलं की नकार येईल.
नाहीत. आधार विधान ओ. दॅट इज ऑल. ओ विधानाचा संबंध व्याघाताच्या स्वरूपामध्ये ए विधानाशी आहे, म्हणून काहीच्या ठिकाणी ए विधानाचं परिमाण जे आहे ते सर्व उद्देशपद आहे तेच राहील व्यापारी, विधेयपद आहे तेच राहील श्रीमंत, होकारार्थी गुण येईल श्रीमंत असतात. विधान जोडी तयार होते ओ ए. म्हणजे दोन विधान जोड्या ए ओ या उदाहरणाच्या स्वरूपात पाहता आली, ओ ए या उदाहरणाच्या स्वरूपात पाहता आली. सर्व काही परिमाण आहे त्याच्यामध्ये बदल आहे, काही सर्व परिमाणामध्ये बदल आहे. असतात नसतात गुणामध्ये बदल आहे, नाही असतात गुणामध्ये बदल आहे. म्हणजे आपल्याला व्याघात प्रतियोग अनुमानाच्या संदर्भामध्ये असं म्हणता येईल की उद्देशपद आणि विधेयपद हे तेच ठेवून जो परिमाणामध्ये आणि गुणामध्ये जो बदल होतो त्याला आपण व्याघात प्रतियोग अनुमान असं म्हटलं तर ती त्याची व्याख्या होईल. कारण व्याख्या करत असताना उद्देशपद आणि विधेयपद त्याच जागी ठेवून गुण आणि परिमाणामध्ये बदल होतो असं आपण म्हटलेलं आहे. एकच बाजू आता राहिली ती म्हणजे वरची ई आय आय ई. दोन उदाहरण आपण या संदर्भामध्ये पाहूयात. ई विधान उदाहरण आपण घेऊयात. एकही स्त्री लाजाळू नाही. आधार विधान ई. एकही स्त्री लाजाळू नाही. व्याघाताचा संबंध आय विधानाशी आपणाला लावता येतो. दॅट इज व्हाय आय विधान अंशवाच्य आहे, म्हणून काही स्त्रिया आय, विधेयपद तेच स्त्री स्त्री, लाजाळू लाजाळू, उद्देशपद आणि विधेयपद तेच ठेवलेलं आहे. काही स्त्रिया होकारार्थी लाजाळू असतात. विधान जोडी तयार होते ई आय. अनुमान होतं व्याघात. शेवटी आपण आय विधान हे आधार विधान जर घेतलं तर आपण म्हणूयात की काही राजकारणी, वेगवेगळी उदाहरणं आपण घेतली, भ्रष्ट असतात. आय विधान हे आधार विधान झालं. या आधार विधानापासून राजकारणी आणि भ्रष्ट हे उद्देशपद तेच ठेवून आपण निष्कर्ष काढायचा. आय विधानाचा संबंध येतो ई विधानाशी. ई विधानाचं परिमाण आहे एकही, उद्देशपद तेच राजकारणी, विधेयपद तेच भ्रष्ट. एकही म्हटल्यानंतर इथं नाही असं येईल विधाने ई. मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्ववाची आणि अंशवाची, अंशवाची आणि सर्ववाची म्हणजेच परिमाणामध्ये बदल. नकारार्थी आणि होकारार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी याचाच अर्थ गुणामध्ये बदल. ए ओ आणि ओ ए या विधानांचा परस्पर संबंध पाहत असताना सुद्धा याच स्वरूपामध्ये आपल्याला दिसलं की तिथं परिमाणामध्ये बदल झाला, गुणामध्ये बदल झाला, उद्देशपद विधेयपद मात्र तेच राहिलं. याचाच अर्थ कॉन्ट्राडिक्टरी. व्याघात प्रतियोग अनुमान. आपण विरोध प्रतियोग अनुमान, उपविरोध प्रतियोग अनुमान, आश्रय प्रतियोग अनुमान आणि व्याघात प्रतियोग अनुमान या चारही प्रतियोग अनुमानांच्या प्रकारांची आज उदाहरणं पाहिली. या सर्व उदाहरणांमध्ये तुम्हाला एकच दिसेल की जे उद्देशपद आणि विधेयपद, जे उद्देशपद आणि विधेयपद आहे तेच निष्कर्ष विधानामध्ये कायम राहतं. बदल जो होतो तो गुणामध्ये नकारार्थी, होकारार्थी, होकारार्थी, नकारार्थी. बदल जो होतो तो परिमाणामध्ये सर्ववाची, अंशवाची, अंशवाची, सर्ववाची. कधी गुणामध्ये बदल तर कधी परिमाणामध्ये बदल. म्हणजेच कधी गुणामध्ये साम्य तर कधी परिमाणामध्ये साम्य. म्हणजे या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण प्रतियोग अनुमाने पाहतो त्यावेळेस प्रतियोग अनुमाने सर्व कवी लहरी असतात. दॅट इज व्हाय सर्व कवी लहरी असतात. पुनरुक्तीचा दोष या ठिकाणी येतो. म्हणजे जे आपण ए विधान घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं परिमाण तेच ठेवून, गुण तोच ठेवून, उद्देशपद आणि विधेयपद तेच ठेवून जर निष्कर्ष काढला तर त्याला निष्कर्ष म्हणता येत नाही. आणि म्हणून सर्व कवी लहरी असतात. कवी आणि लहरी हे उद्देश आणि विधेयपद आहे.
पण विरोध प्रतिरोध अनुमानामध्ये ई विधान तिथं येतं. लगेच आपण सर्वच्या ठिकाणी काही आपण म्हणूयात कवी, लहरी आणि ई विधान असल्यामुळं नसतात. म्हणजे सर्व कवी लहरी असतात, एकही कवी लहरी नाही. ए ई ही विधान जोडी होईल आणि अनुमान होईल विरोध. याच स्वरूपामध्ये प्रत्येक अनुमानांचे जे 4 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले ते या स्वरूपामध्ये त्याची मांडणी आपल्याला अशी करता येईल. मित्रांनो, थोडंसं चौरसाकडे आपण लक्ष दिल्यानंतर अधिक पद्धतीनं आपल्याला समजण्यासाठी हा ॲरिस्टॉटलनं दिलेला एक सोपा मार्ग आहे. ए ई आय ओ वरती विरोध, खाली उपविरोध, बाजूला आश्रय आणि मध्ये व्याघात. ए ई विरोध, आय ओ उपविरोध, ए आय आश्रय, ई ओ व्याघात, ए ओ व्याघात, ई आय व्याघात, ए ओ व्याघात. म्हणजे चौरसाकडे पाहिल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येईल की नजर जशी आपली ए ई आय ओ या विधानांच्या वरती फिरते तशी बाजूला आश्रय, वरती विरोध, खाली उपविरोध आणि मध्ये व्याघात या स्वरूपामध्ये आपण चौरस समजून घेतला की प्रत्येक अनुमानाचे 4ही प्रकार आपल्याला समजतील. आणि याच प्रत्येक अनुमानावरून ज्यावेळेस एक विधान दिलं जातं त्यावेळेस त्यापासून मध्यस्थीशिवाय इमिडिएट कसा निष्कर्ष निष्पन्न करता येतो ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. धन्यवाद.